हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर आज खूप मनापासून स्वागत करते. आज मी दाखवणार आहे गोबी मंचुरियन. त्याच्यासाठी मी फ्लॉवर अर्थातच छान स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात चिरून घेतलेला आहे, म्हणजेच त्याचे छान फुलं काढून घेतली आहेत छोटे छोटे. आता एका भांड्यात मी समप्रमाणात कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी मिरे आणि मीठ घालून घेणार आहे चवीकरता, आणि थोडंसं तिखटही कलर येण्यासाठी. ते छान भिजवून त्याची एक स्लरी तयार करणार आपण, आणि त्यात आपण चिरून घेतलेला कोबी घालणार आहोत. मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं समान प्रमाण ठेवायचं आहे. आता तुम्ही किती लोकांसाठी करताय त्यावर ते डिपेंड करतं. जर 2 मोठे चमचे तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेत असाल तर 2 मोठे चमचेच तुम्हाला मैदाही घ्यायचा आहे. व्हिडिओत दिसतं आहे तसंच तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बॅटरची. त्याच्यात आपला कोबीचे जे फुलं केलेले आहेत आपण छान चिरून घेतलेले ते कोट करून घ्यायचे आहेत, आणि मीडियम हाय हीटवर आपली जे तेल तापलेलं आहे त्यात आपण ते छान फ्राय करून घेणार आहोत. साधारणपणे गोल्डन ब्राऊन कलर होईसर आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. आपण आता याच्यासाठी एक छानसा सॉसही तयार करणार आहोत. त्यासाठी तेलामध्ये जिरं घातलेलं आहे मी. जिरं तुम्हाला स्किप करायचं असेल तर करू शकता, पण खूप छान टेस्ट येते. सोबतच त्याच्यामध्ये आपण आता आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कांद्याचे काप घालणार आहोत बारीक चिरून घेतलेले. ते छान परतून घ्यायचे, आणि मग त्याच्यात आपण सगळे सॉसेस ॲड करणार आहोत, जसं की चिली सॉस, सोया सॉस, विनेगर आणि टोमॅटो केचप आणि विनेगरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती गोड हवं आहे किंवा किती टँगी हवं आहे त्यावर. आणि तुम्हाला टोमॅटो केचपची जर रेसिपी हवी असेल तर मी नुकतीच अपलोड केलेली आहे, तर तुम्ही माझं चॅनल नक्की चेकआउट करू शकता. अत्यंत सुंदर असा सॉस मी करून दाखवलेला आहे. तुम्हाला बाजारातनं विकत आणायची गरजच कधी भासणार नाही. सगळं मिक्स करायचं छानपैकी, आणि नंतर थोडंसं पाणी ॲडजस्ट करायचं. मी ते छान बारीक चिरलेली हिरवी कांद्याची पातही घातलेली आहे, आणि मिरेपूडसुद्धा घातलेली आहे. पाणी घालून छान परतून घ्यायचं, आणि थोडी उकळी आली की आपल्याला परत 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि पाण्याची स्लरी त्याच्यात ॲड करायची आहे. त्याने काय होईल, आपल्या सॉसला छान चकाकी येईल आणि आपला सॉस बऱ्यापैकी घट्ट होईल. आणि छानपैकी तो आळला म्हणजेच घट्ट झाला की आपण त्याच्यात आपले तळून घेतलेले फ्लॉवरचे फुलं आपण घालणार आहोत. बरं, हे तेव्हाच करायचं ज्या वेळेला तुम्ही लोकांना किंवा तुमच्या गेस्टला सर्व करत असाल, किंवा तुम्हाला ज्यावेळेस खायचं असेल त्यावेळेस सॉस बनवून ठेवायचा आणि नंतर ते ॲड करायचे वेळेवर. अशा पद्धतीने आपली हे गोबी मंचुरियन अगदी सोप्या पद्धतीने झटपट घरातच तयार होतात. बाहेर आणायची गरज पडत नाही. खूप सुंदर अशी सोपी रेसिपी आहे. याच पद्धतीने तुम्ही पनीरही करू शकता. तुम्हाला आवडेल तर मशरूमही तुम्ही असेच करू शकता. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे, तुम्ही नक्की चेकआउट करा. भेटते नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू